आमचा जन्म माझ्या महाराजांच्या घरात आहे. तुकाराम महाराजांना 3 मुलं, विठ्ठल, माधव, नारायण. त्यांच्या 3 मुलापासून आमची परंपरा आहे. मी या ठिकाणी माहिती देतो, लक्षात घ्या. तुकाराम महाराज झाडा खाऊन सध्या वैकुंठाला गेले ध्यासाकाळ. तुकाराम महाराजांनी समाधी काही घेतलेली नाहीये. तुकाराम महाराज सध्या ध्यासाकाळ वैकुंठाला गेले, हे महाराजांचं मुख्य दर्शन. आता वैकुंठ म्हणजे काय लोक विचारतात. समर्थ कमान दाखवले, ते भांडुरंगाचं वाहन आहे गरुड पक्ष, ते साक्षात या ठिकाणी उतरलं. तुकोबारा त्या पक्षापासून देह घेऊन गेले, त्याला वैकुंठ म्हटलंय. हे जी झाड आहे हे तुकाराम बीजेच्या दिवशी आपोआप हल्ल्यात होळी झाली की दुसऱ्या दिवशी तुकाराम बीज असते. या ठिकाणी 4 ते 5 यात्रा भरती. 12 वाजून 5 मिनिटांनी हे झाड आपोआप हल्ला तर दिवसा. आणि ज्या ठिकाणी तुकाराम महाराजांचे ग्रंथ बुडवायला सांगितले रामेश्वर भट्टाने, त्या ठिकाणी इथून 1 मैलावरती आहे. पण तिथली शिळा तुकाराम महाराजांनी 13 दिवस उपोषण केलं शिळेवर बसून. 13 दिवशी बाकी ग्रंथ कोरडे आले. तुम्ही गावात गेला तिथे पाहायला मिळतील. तिथे पांडुरंगाची स्वयंभू मूर्त आहे. पंढरपुराहून देव या ठिकाणी आलेत. तुकाराम महाराजांचे पूर्वज होते विश्वंभर बुवा, त्यांची वारी होती पंढरीची. त्यावेळेला त्यांना दृष्टांत झाला की विठ्ठल आंब्याखाली आहे, त्यावेळेस ती स्थापना तिथे झाली. आपण जर या ठिकाणी आलो, आपल्याला देहू आणि पंढरी दोन्ही क्षेत्रे इथे घडले जातात. तिथं त्यांचं राहतं घर पण आहे. ज्या ठिकाणी महाराजांनी अभंग लिहिले एकांतवासी, तर भंडारा डोंगर इथून 3 मैलावरती आहे. हे तुकाराम महाराजांचं वैकुंठ स्थान. इथून वैकुंठाला गेले आणि 3 वेळा परत आले. एक संताची जगणारे किल्ली समाजातले, त्यांच्याकरता तुकाराम महाराजांची मुलगी भागीरथबाई तिच्याकरता, आणि संत निळोबा राया त्यांच्याकरता. संताजी दगडांकरता कसे आले, ते महाराजांचा उजवा हात होता. त्यांनी महाराजांकडून वचन घेतलं, म्हणले महाराज मी जर मिळलो तर माझ्या देहाला तुम्ही मुठ माती द्या. तुम्ही जर अगोदर गेले तुमची मी सेवा करील. तुकाराम महाराज अगोदर जातात. मागावून ते वरले गेले. इथनं सुदुंब्र गाव आहे 5 ते 6 मैल. तर गावकऱ्यांनी खड्डा वगैरे खणला, देह गाडायचा प्रयत्न केला. देह काय गाडल्या जात नाही, ते आपोआप येऊ लागला. ज्यावेळी तुकाराम महाराज वैकुंठावरून आले, महाराजांनी माती टाकली, त्यावेळेस ते देह गाडला गेला. तुकाराम महाराजांची मुलगी तुकाराम महाराज वैकुंठ जाता वेळेस भागीरथबाई सासरी होती, नांदायला गेलती. भागीरथबाईने इंद्रणीच्या कडेलून वडिलांचा धावा केला. बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी धावा उडी डोळ्यात टाकली. मच्छन मच्छवर झल्ली, पांडुरंगाने मच्छावता धारण धरला, त्याला ते तारलं गेलं. आणि संत निळोबा राया ते आहे तर पार्लेर तालुका नगर जिल्हा पिंपळनेर त्यांचं गाव आहे. निळोबा राया इथं आले. तुकाराम महाराज इथं नव्हते. तुकाराम महाराज वैकुंठाला गेलते. निळोबा राईने या झाडाखाली 42 दिवस उपोषण केलं, बिगर अन्न न पाणी घेता. स्वतः देवाला भेटायला पांडुरंग म्हणले, देवा मी तुझ्याकरता नाही आलो, मी तुकाराम महाराजांकरता आलो. निळोबा राईने अभंग केलाय उपदेश्वर देवाला. येथे तुझं लागी बोलविले कोणी, प्रार्थना वाचून आला सिका. प्रल्हाद कैवरी त्याची दंडया, स्तंभी देवराया प्रगटोणी. तैशा परी संकट नाही मजला, तरी का फुकट श्रम केला. निळा म्हणे आम्ही न ओळखुजी देवा, तू काय याचा धावा करीतच नाही. असा निळोबा राईने त्याला उपदेश केला. देवाला प्रश्न पडला. देवानी तुकोबाला वैकुंठाहून परत आणलं. निळोबा रायाची इथे 42 दिवस पूर्ण झाले. मी महाराजांच्या घराण्यातला इथं पुजारी आहे. इथं पांडुरंग तुकोबा रोज सकाळी महापूजा असते. महापूजा करून नैवेद्य असतो. जर कोणाची काही इच्छा असेल आपल्या शक्तीप्रमाणे दाखवण्यात देतो, नसलं तर काही जबरदस्ती नाहीये. त्यांचा शेवटचा अभंग असा आहे, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकाळला सांगा विनंती माझी. वाडेवे लोभा पांडुरंग वैकुंठास रंग बोलावी, तो अंत काही ठेवामाचे पावला कुडी सहित झालो गुप्त तुका. थोडक्यात तुकाराम महाराज जय. आता गावात दर्शन करा, तुम्हाला मार्गदर्शन केले गावात पाहायला मिळेल. आणि कोणाची काही इच्छा असेल आपल्या शक्तीप्रमाणे काय दान देऊ जा. महाराजांना महापूजा निवेद्य असतो. जागेत ऐकायला सर्वांनी झाडा खाली या. हे तुकाराम महाराज गाडी
प्रतिष्ठा